नमस्कार मित्रांनो, स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. पाचाड येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? मित्रांनो, ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे कस्तुरबा गांधी, ऑप्शन 2 तानाजी मालुसरे, ऑप्शन 3 राजमाता जिजाबाई की ऑप्शन 4 महादजी शिंदे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजमाता जिजाबाई. राजमाता जिजाबाई यांचे पाचाड येथे समाधी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघू. खालीपैकी कोणते स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही? ऑप्शन 1 आहे मार्कंडा, ऑप्शन 2 प्रतापगड, ऑप्शन 3 चपराळा की ऑप्शन 4 वैरागड. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रतापगड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. प्रश्न क्रमांक 3 आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यांच्या ठिकाणी एकमेव रेल्वे स्थानक आहे? ऑप्शन 1 गडचिरोली, ऑप्शन 2 सिरोंचा, ऑप्शन 3 अहेरी की ऑप्शन 4 वडसा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वडसा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4 आहे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर हॉटेल हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन 1 बघा माहूर, ऑप्शन 2 धर्माबाद, ऑप्शन 3 देहुलोर की ऑप्शन 4 कंधार. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 देवलूर. देवलूर हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा. पैठण तालुक्यात ही कोणत्या संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते? तर मित्रांनो, ऑप्शन आहे संत तुकाराम, ऑप्शन 2 संत नामदेव, ऑप्शन 3 संत रविदास की ऑप्शन 4 संत ज्ञानेश्वर. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. खालीलपैकी कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थान आहे? ऑप्शन 1 आहे आळंदी, ऑप्शन 2 पैठण, ऑप्शन 3 नागपूर की ऑप्शन 4 देहू. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 देहू. देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांची समाधी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे? ऑप्शन 1 बघा अमरावती, ऑप्शन 2 सोलापूर, ऑप्शन 3 नांदेड की ऑप्शन 4 पालघर. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमरावती. अमरावती या ठिकाणी संत तुकडोजी महाराज यांची समाधी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिरे आहेत? ऑप्शन 1 आहे 8, ऑप्शन 2 आहे 6, ऑप्शन 3 4 की ऑप्शन 4 5. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 5. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 5 अष्टविनायक मंदिरे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थान कोठे आहे? ऑप्शन 1 बघा वडबुद्रुक, ऑप्शन 2 पुरंदर, ऑप्शन 3 आहे शिवनेरी की ऑप्शन 4 यापैकी कोठेही नाही. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 वडू बुद्रुक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले सिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे? ऑप्शन 1 बघा पालघर, ऑप्शन 2 वसई, ऑप्शन 3 वाडा की ऑप्शन 4 जव्हार. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जव्हार. जव्हार या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा. अमरावती जिल्ह्यातील टिंबटिंब हे ठिकाण महानुभाव पंथाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे सालबर्डी, ऑप्शन 2 सिद्धपूर, ऑप्शन 4 कौंडिण्यपूर की ऑप्शन 4 मोझर. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 रिधमपूर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा. टिंबटिंब हे गाव पैठण तालुक्यात गोदावरी नदीकाठी वसलेले ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आहे. ऑप्शन बघा रोटेगाव, ऑप्शन 2 देहुगाव, ऑप्शन 3 आळंदी की ऑप्शन 4 आपेगाव. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आपेगाव. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा. रत्नागिरी जिल्ह्यात खालीपैकी कोणते लोककला आहे? ऑप्शन 1 आहे बिहू, ऑप्शन 2 नमन, ऑप्शन 3 मांडिया नृत्य की ऑप्शन 4 यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नमन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 आहे पुणे, ऑप्शन 2 अहमदनगर, ऑप्शन 3 रायगड की ऑप्शन 4 नाशिक. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. पुणे या जिल्ह्यामध्ये भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघू. खालीपैकी कोणते ठिकाण गोंदिया जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 बघा चांदपूर गुहा, ऑप्शन 2 आहे पवनी गुहा, ऑप्शन 4 डोंगर गुहा की ऑप्शन 4 कचार गुहा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कचारगड गुहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा.
सातारा जिल्ह्यामधील बारामोटीची विहीर कोणत्या गावी आहे? ऑप्शन 1 बघा ढोसेघर, ऑप्शन 2 यवतेश्वर, ऑप्शन 3 आहे लिंब की यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लिंब. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ महाबळेश्वर मध्ये नाही? ऑप्शन बघा आर्थर सीट, ऑप्शन 2 वज्राई धबधबा, ऑप्शन 3 एल्फिस्टन पॉइंट की ऑप्शन 4 तापोळा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वज्राई धबधबा. वज्राई धबधबा हे महाबळेश्वर मध्ये नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन 1 बघा चंदनगड, ऑप्शन 2 गगन व बावडा, ऑप्शन 3 शाहूवाडी की ऑप्शन 4 सिरोळ. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शाहूवाडी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात? ऑप्शन 1 आहे जव्हार, ऑप्शन 2 म्हैसमाळ, ऑप्शन 3 तोरणा की ऑप्शन 4 साव. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे जव्हार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 आहे तारपा, ऑप्शन 3 कुचिपुडी, ऑप्शन 3 आहे कथकली की ऑप्शन 4 कर्मा. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तारपा. तारपा हे नृत्य पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे. अशाच प्रकारे मित्रांनो आपण एकूण 20 प्रश्न बघितले जे की येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.